समर्थ यशस्वी क्रिएटिव्हमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तर आता मी तुम्हाला प्रिन्सेस कटची कटिंग सांगणार आहे। प्रिन्सेस कटची कटिंग आहे 13 इंच उंची आहे ब्लाउजची। ब्लाउजची उंची 13 इंच आहे, तर मी एक इंच एक्स्ट्रा घेत आहे इथे। आपण आधी बॅक साइडचा पार्ट काढून घेणार आहेत आणि मग फ्रंट साइडचा काढून घेणार आहेत। तर मी इथे 5.25 इंच शोल्डर घेत आहे। 5.25 इंच शोल्डर, 6 इंच मोंढा, 6 इंच मोंढा घेत आहे। तर आपल्याला छातीचा घेर आहे 34 चा अर्धा करायचा आहे आपल्याला 16 चा अर्धा 8, 34 ची चौथाई काढून आपल्याला तो चौथा हिस्सा तिथे काढायचा आहे। तर मी तुम्हाला नेहमी व्हिडिओ मध्ये माझ्या दाखवलेला आहे की असा बेल्ट घ्यायचा आहे। बेल्ट 4 हिस्स्यामध्ये फोल्ड करायचा आहे। 34 चा चौथा अर्धा येतोय 17, 17 चा अर्धा येतोय 8.5। तर आपण 8.5 वर एक मार्किंग करून घ्यायची आहे। 8.5 आणि आपल्या ब्लाउजची 2 इंच मार्जिन मी ठेवते, तशी 2 इंच मार्जिन। खालचा आपला कमर घेर आहे 31 चा आपल्याला चौथा हिस्सा काढायचा आहे। नेहमी प्रत्येक गोष्टीला 7.5 इंच, तर 7.5 इंचामध्ये आपल्याला 1.5 इंच 2 इंच एक्स्ट्रा ठेवायचा आहे। 7.5 मध्ये 2 इंच एक्स्ट्रा आणि अर्धा इंच एक्स्ट्रा खालच्या साइडने। तर आपल्याला आता ह्या दोन्ही मार्जिन अशा जुळवून घ्यायच्या आहेत आणि यामध्ये आपल्याला गोलाई द्यायची आहे। तर आपल्याला मोंढ्याची गोलाई द्यायची आहे 1.25 इंचावर। तर अशा प्रकारे आपल्याला ही गोलाई द्यायची आहे। गोलाई देताना वरच्या शोल्डर कडून सेंटर पॉइंट काढायचा आहे। मी अंदाजच टाकलेला आहे पण तुम्हाला सांगत आहे। आणि इथूनही आपल्याला सेंटर पॉइंट काढूनच ही दोन्ही टोकं असं गोल मध्ये मिळवायचं आहे। तर आता आपण हा भाग आता आपण कट करून घेणार आहेत आणि यानंतरची कटिंग आपण पेपरवर करून घेणार आहोत। पेपरवर काढत आहे। पेपरवर का काढत आहे, तर पुढच्या भागाला आपल्याला वाढीव घ्यायचं असतं। प्रिन्सेस कटला पण कटोरी ब्लाउज सारखं वाढून घ्यायचं असतं, त्यामुळे मी पेपरवर तुम्हाला वाढून घ्यायला सांगत आहे आता। तर अशी आपण ही बॅक साइडची आउटलाइन करून घ्यायची आहे आधी। आणि आता आपल्याला शिलाई मार्जिन आपण जी इथं 7.5 ची 7.5 मध्ये 2 इंच एक्स्ट्रा ठेवलं होतं, तर आपल्याला मागच्या भागापेक्षा पुढच्या भागाला 2 इंच एक्स्ट्रा ठेवायचं आहे आणि खालायचं आहे। फक्त 2 इंच एक्स्ट्रा ठेवलं तरी चालते। पुन्हा हे करा। तर हा आता 2 इंचाचा भाग आहे, तो असा आपल्याला जुळवून घ्यायचा आहे आणि हा इथे पण असा जॉईन करून घ्यायचा आहे। तर आता आपल्याला पुढच्या भागामध्ये मोंढा टाकायचा आहे। 6 इंचावर आपण जसा मोंढा टाकला होता तसा आता इथे मोंढा असा चौकोन करून घ्या आणि मग चौकोन मध्ये आपल्याला समोरच्या भागाची गोलाई ही 1.5 इंचावर 1.25 इंचावर घेतलेली होती। तर ही अशी मध्ये घ्यायची ही गोलाई आणि इथून आता आपल्याला मधला सेंटर पॉइंट काढून
पाऊण इंचावर मार्किंग करून घ्यायचे आहे. मागच्या साईडला आपण 1.25 इंच घेतली होती आणि पुढच्या साईडला पण आपण पाऊण इंचावर घेतलेली आहे. तर आता आपल्याला समोरच्या पॉइंटला आपल्याला 10 इंचावर पूर्ण उंची आहे 14 वरून आता आपल्याला 10 वर टक्स पॉइंट काढायचा आहे आणि टक्स पॉइंट आपल्याला 4 इंच मध्ये घ्यायचा आहे आणि खालून 3.5 इंच मध्ये. चार इंच आणि 3.5 इंच. आपल्याला समोरचा गळा 7 घ्यायचा आहे. समोरच्या गळ्याची रुंदी आपल्याला 7 घ्यायची आहे आणि आता कटोरीचा आपल्याला हे टक्स पॉइंट आता जुळवायचे आहेत. तर हा टक्स पॉइंट आपल्याला मोंढ्याच्या गोलाईच्या अर्धा इंच बाजूला घ्यायचा आहे. इथली ही स्पेस आहे ती अर्धा इंच घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आता आपण ही गोलाई टाकून घेतलेली आहे. तर आता आपल्याला इथून 2 इंचावर हा टक्स पॉइंट घ्यायचा आहे आता आणि हा असा गोल इकडून असा 2 इंचाच्या यावर नेऊन असा टेकवायचा आहे. तर आता आपण हा जो भाग आहे हा पहा, हा जो भाग आहे तो आपल्याला इथून आता असा पॉइंट करून घ्यायचा आहे आणि इथूनही अर्धा इंच वर घ्यायचा आहे. हुक्क पट्टीच्या साईडनेही आपल्याला अर्धा इंच भाग वर घ्यायचा आहे. तर आता आपल्याला ही पेपर कटिंग आता करून घ्यायची आहे. हा पण पॉइंट आता असा कट करून घ्यायचा आहे आणि पुढचा गळा पण इथून कट करून घ्यायचा आहे. तर आता आपल्याला हे पार्ट पूर्ण कट करून घ्यायचे आहेत. कापडवर कटिंग करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आता हे पार्ट आपण कपड्यावर टाकून घेतलेले आहे. माझ्या या ब्लाऊजच्या बाह्या मला डिझाईनच्या टाकायच्या आहेत. तर मी याचा व्हिडिओ तुम्हाला नेक्स्ट टाइम अपलोड करणार आहे. तर अशात आपल्याला असं आखून आता आपल्याला या पण पार्टची पूर्ण कटिंग करणार आहे. मी याचा शिवलेला पण ब्लाऊजचा व्हिडिओ टाकणार आहे. अशा प्रकारे ही कटिंग करून घ्यायची आहे आपल्याला.
अशा प्रकारे 34 इंचाच्या प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग झालेली आहे तयार। तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। ही माझ्या कटिंगची पार्ट आहेत। तुम्हाला स्लीव्हचा व्हिडिओ मी पुन्हा अपलोड करणार आहे। तर आता आपल्याला हीच घडी अशीच अस्तरवरची कापडवर काढून घ्यायची आहे। तर आता या बाहीला डिझाइन आहे त्यामुळे हा भाग असा थोडासा अलीकडून घ्यायचा आहे आणि कटिंग करताना कधी पण लक्ष करायचं आहे की बंद बाजू आपल्याकडे पाहिजे आणि ओपन साइड समोरच्या साइडला पाहिजे। तर अशा प्रकारे हे जे सगळे पार्ट आता ठेवून घ्यायचे आहेत आपल्याला आणि याला कापडवर कट करून घ्यायचे। तर आता हे सगळे पार्ट आपल्याला आता कट करून घ्यायचे। हा प्रिन्सेस कट ब्लाउज बिना बेल्टचा आहे। बेल्टचाही प्रिन्सेस कटचा व्हिडिओ मी तुम्हाला अपलोड करेल। माझा हा व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप नका करू। माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला जरूर लाईक करा आणि शेअर करा। तर आपली हे कापडवरची ही कटिंग झालेली आहे। तर बघा किती फास्ट कटिंग झालेली आहे आणि किती सोप्या पद्धतीने आपलं प्रिन्सेस कट ब्लाउजही तयार होणार आहे।